अंजनगाव येथील आता पुतळा स्थलांतरणाचं काम खरं तर आता सुरू झालेलं आहे. ज्या वादग्रस्त जागेवरती पुतळा उभारल्याचा आरोप एका गटाने केला होता, आता तो वाद मिटलेला आहे. आपण या ठिकाणी बघतोय खरं तर आता पोलीस बंदोबस्तामध्ये पुतळ्याचं स्थलांतरित करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. जे खेलोबा जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला म्हणजे पुतळ्याचं आता पूर्वेला तोंड आहे, आता नवीन जागेमध्ये ती आता पश्चिमेला होणार आहे. तर आता सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या भागातील माजी आमदार राजन पाटील यांच्या आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या खरं तर पुढाकाराने हा वाद मिटलेला आहे आणि एकूणच आपण बघतो की आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. दिवसभरामध्ये तो पुतळा स्थलांतरित केला जाईल आणि या वादावरती आता खरं तर पडदा पडलेला आहे. दोन्हीही गटांना, मराठा आणि धनगर समाजाला आता तो तोडगा मान्य झालेला आहे. त्यानुसार खरं तर आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी या पुतळ्याचा वाद सुरू होता. दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती संघर्ष सुरू झाला होता. अनेक मराठा नेते, धनगर समाजाचे नेते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या मागणीवरती दोघांनी ठाम राहिले होते. मात्र रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये खरं तर दोन्ही समाजाच्या नेत्यांनी तोडगा काढलेला आहे. या ठिकाणचा वाद आता मिटलेला आहे. पोलीस देखील या सगळ्या प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहेत. आपण या ठिकाणी बघतोय की खरं तर आता एक जेसीपी आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या जागेचं काम आता सुरू झालेलं आहे. जागा तयार केली जाते आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे. एकूणच आता या परिस्थितीमध्ये सगळ्या या परिस्थितीवरती पोलीस देखील नियंत्रण ठेवून आहेत. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, माढा.